माणूस आणि बाई महादेवाच्या मंदिरात गेली, याचं नाव अंगुष्ठ, याचं तर्जनी, याचं मध्यमा, या बोटाचं नाव अनामिका, कनिष्ठिका. हे जे बोट आहेत ना, हे नंदीजींच्या शिंगावर ठेवायचे. महादेवाची पिंड पाहिजे, आतमध्ये जायचं, पुट द निऑन फ्लॉवर. गुडघे जमिनीवर टेकवायचे माणसांनी, बायांनी टेकवायचे नाही. बायाला गुडघे टेकवायला चालत नाही महादेवाच्या मंदिरामध्ये. बायांना साष्टांग नमस्कार करायला चालत नाही महादेवाच्या मंदिरात, असं शिवमहापुराणामध्ये लिहिलं. का? कारण की त्याचं कारण असं आहे, महादेवाच्या मंदिरामध्ये माता पार्वती स्थान उच्च दिशेला आहे, पूर्वेकडे, पश्चिमेकडे, बरोबर आहे. तिकडे गेल्याच्या नंतर माणूस असू द्यात, बाई असू द्या, नंदीच्या शिंगामधनं महादेवजींना पाहिल्यानंतर माणूस असेल तर त्याने गुडघे टेकून बसायचं आहे महादेवजींच्या मंदिरामध्ये. पाठ करायची आहे दक्षिण दिशेला आणि तोंड करायचं आहे उत्तर दिशेला. पूर्व दिशेला पाठ केली तर सूर्य किरण सदैव प्रकाशित करतात भोलेनाथजींच्या शिवलिंगाला. मधात येते तुमची पाठ, अजिबात जायचं नाही. पश्चिमेकडनं जर का बसला तर माता पार्वती आणि शिवजींच्या मधात तुम्ही येतात. और रही वो दूसरी जो जलधारी जहां से जल नीचे जा रहा है, वहां तो बैठने का सवाल ही पैदा नहीं होता. बायांनी मांडी घालून बसावं, बायांनी देखील नंदीजींच्या शिंगातनं पाहावं. एक, माणसांनी नंदीच्या शिंगातनं पाहावं. दोन, माणसानं मंदिरात जाऊन गुडघे टेकावे, डोकं टेकवावे, ब्या 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 बोंब मारावी, बकऱ्याचा आवाज काढावा, टाळी वाजवावी. बाईनं मांडी घालून हे सगळं करावं. माणसानं गुडघे टेकून नमस्कार करावा, बाईनं मांडी घालून नमस्कार करावा. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये अर्ध साष्टांग प्रणिपात केला जातो माणसाकडनं, बाईकडनं केला जात नाही. माता पार्वतीच्या स्वरूप आहात तुम्ही. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. या कारणानं मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. महादेवजी कंप्लीट आहे आणि जीव इनकम्प्लीट आहे, म्हणून पूर्णाची प्रदक्षिणा अपूर्ण करू शकत नाही. महादेवाच्या मंदिराला बाहेरून पूर्ण प्रदक्षिणा आहे, आतमध्ये अपूर्णच आहे. कशी? महादेवाची जलधारी, इकडून जायचं असं इकडं, इकडून जायचं असं इकडं, संपलं.